ओबीसींचं नुकसान होत असेल तर कोर्टात जाणार मराठा आरक्षणाबाबत जीआर बाबत छगन भुजबळांची भूमिका। ओबीसींसाठी मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना, ओबीसी समिती अध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळे तर भुजबळांसह पंकजा मुंडे, गणेश नाईक, गुलाबराव पाटील हे उपसमितीत दाखल। शासनाच्या जीआरवरून ओबीसी नेत्यांमध्येच मतभेद, जीआरमुळे ओबीसींचं कुठलंही नुकसान नाही तायवाडेंचं मत, तर जीआरमुळे ओबीसींचं आरक्षण संपलं लक्ष्मण हाकेंचा आरोप। नागपूरमधील राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या साखळी उपोषणाची सांगता मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते होण्याची शक्यता, उद्या मुख्यमंत्री आंदोलकांना भेटणार असल्याची माहिती। कालचा जीआर नाही तर ती फक्त माहिती पुस्तिका, याचा काहीही फायदा होणार नाही, मराठा याचिकाकर्ते विनोद पाटलांचं आरक्षणासंदर्भातील जीआरवरती परखड मत। जीआरवर शंका उपस्थित करणाऱ्यांवरती जरांगेंचं तोंडसुख, जीआरवरून काही जणांच्या पोटात दुखतंय, मनोज जरांगेंचा खोचक टोला। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची सपत्नीक वर्षावरती भेट, मुख्यमंत्र्यांच्या बाप्पांचं घेतलं दर्शन। आणि अरुण गवळीला जामीन मंजूर, कमलाकर जामसांडेकर हत्येप्रकरणी सुप्रीम कोर्टाकडून 18 वर्षांनंतर जामीन। आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यांचं स्वागत। नमस्कार, मी अमित गत्रे। मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सोडवताना सरकारने हैदराबाद गॅझेटबाबत जीआर काढण्याचा निर्णय घेतला। राज्य सरकारच्या या निर्णयाबाबत मंत्री छगन भुजबळांनी नाराजी व्यक्त केलेली आहे। या नाराजीतूनच छगन भुजबळांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे पाठ फिरवली आहे। तर भुजबळांची नाराजी म्हणजे जीआर पक्का अशी प्रतिक्रिया देत मनोज जरांगे पाटलांनी दिलेली आहे। जरांगेंचा जल्लोष, भुजबळांची नाराजी। नाराज भुजबळांची कॅबिनेटला दांडी। भुजबळ जाणार कोर्टात। हैदराबाद गॅझेटच्या अंमलबजावणीचा जीआर काढण्याच्या सरकारच्या निर्णयानंतर एकीकडे जरांगे आणि त्यांच्या समर्थकांनी गुलाल उधळला, मात्र त्यावरून मंत्री छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा आहे। आणि त्यातूनच छगन भुजबळ यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे पाठ फिरवली आहे। विशेष म्हणजे सह्याद्री अतिथीगृहात राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या कॅबिनेट पूर्वीच्या बैठकीला ते हजर होते, पण कॅबिनेटच्या बैठकीकडे मात्र त्यांनी पाठ फिरवली। अशा पद्धतीचा काही निर्णय होईल असं आपल्याला अपेक्षित होतं का? अपेक्षा आम्हाला काय कुणालाच अपेक्षा नव्हती। काल जो काही जीआर काढलेला आहे त्याच्याबद्दल आम्हा ओबीसीचे जे काही नेते आहेत आणि कार्यकर्ते आहेत त्यांच्या मनामध्ये फार मोठ्या शंका आहेत। तर आम्ही आता विचार करतोय कोण हरलं का, कोण जिंकलं का। आपल्या वतीने काय केलं जाणार आहे? नाही, आम्ही आता याच्यामध्ये जे आहेत वकिलांचा सल्ला घेतो आहोत की याचा काय अर्थ आहे। सरकारनं काढलेल्या शासन निर्णयाला आता कोर्टात आव्हान देण्याची तयारी ओबीसी नेत्यांनी केली आहे। कारण कुठल्याही जातीला उचलून दुसऱ्या जातीत टाकण्याचा अधिकार कुठल्याही सरकारला नाही। जात बदलता येत नाही ना। आपण या संदर्भात न्यायालयात जाणार आहात का? होय, मला वाटतं तो एक धाडसी निर्णय केला, पण त्यातून जी मागे सरकारची भूमिका त्यांनी आजही सांगितलं पाहिजे की कुठेही ओबीसीच्या आरक्षणाला त्यामुळे धक्का लागणार नाही। आणि त्यामुळे विनाकारण त्यासाठी गैरसमज करून घेण्यापेक्षा मला वाटतं जे वास्तव आहे ते आपण स्वीकारलं पाहिजे। आम्ही काही कोणाचं आरक्षण काढून घेत नाही, किंबहुना वंचित राहिलेल्या मराठा बांधवांना यातून न्याय देण्याची भूमिका सरकारची आहे। छगन भुजबळ हे ओबीसी समाजाचे दिग्गज नेते आहेत। समता परिषदेच्या माध्यमातून ओबीसींच्या न्याय हक्कांची लढाई लढण्यात भुजबळ अग्रेसर आहेत। मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देऊ नये
ही मागणी लावून धरली होती. आता पुन्हा एकदा हा सामना रंगलाय. नाराजीतून भुजबळांनी मंत्रिमंडळ बैठकीला दांडी मारल्याची चर्चा आहे. त्यांनी आपल्या माध्यमातून समजतंय की आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतून सभात्याग केलेला आहे किंवा आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत ते असणार नाही. मी सन्माननीय भुजबळ साहेबांचं स्वागत करतो. मी सन्माननीय भुजबळ साहेबांचं अभिनंदन करतो. दरम्यान भुजबळांच्या या नाराजी नाट्यावर मनोज जरांगे पाटील यांनीही टोले लगावले. छगन भुजबळ बैठकीला जाणार नाहीये, GR काढला म्हणून तो नाराज आहे. बैठकीवर त्यांनी बहिष्कार टाकला. याचा अर्थ असा होतो हा GR पक्का आहे. समजून घ्या, छगन भुजबळ जर बाहेर पडला तो मुरब्बी आणि अभ्यासून येत आहे. त्याला सगळं कळतंय. ह्या पोराने आरक्षणात महाराष्ट्र घातला तो आता ओबीसीची बैठक घेतोय अशी पत्रकारांचं म्हणणं आहे. मला माहीत नाही, पण गेले मराठे आरक्षणात गेले हे 100% आता सिद्ध झालेलं आहे. छगन भुजबळ यांच्या नाराजीमुळे महायुतीसह अजित पवारांची राष्ट्रवादीही अलर्ट झाली आहे. अजित पवारांनी पक्षाच्या नेत्यांची तातडीची बैठक घेतली, तर दुसरीकडे महायुतीच्या नेत्यांनी भुजबळांची नाराजी दूर करणार असल्याचं सांगितलं. नाही, आम्ही त्यांच्याशी बोलू. मुख्यमंत्री त्यांच्याशी बोलतील आणि जे आपण निर्णय घेतलेला आहे त्याची जी काय वस्तुस्थिती आहे ती त्यांना समजावून सांगू आम्ही. आणि मला वाटतं आपण घेतलेला निर्णय जो आहे तो त्याची माहिती आणि ती वस्तुस्थिती समजून घेतल्यानंतर मला वाटतं भुजबळ साहेबांचा नाराजी दूर होईल. दरम्यान सरकारनंही ओबीसींची नाराजी दूर व्हावी यासाठी पावलं उचलायला सुरुवात केली आहे. राज्यातल्या ओबीसी समाजासाठी आता मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. काल मराठा समाजाच्या संदर्भामधला जो निर्णय झाला त्या निर्णयाच्या उपसमितीचा जसा मी सदस्य होतो त्याच पद्धतीची एक उपसमिती ही ओबीसी समाजावर कुठलाही अन्याय होऊ नये आणि त्यांच्या न्याय हक्कासाठी असावी अशा पद्धतीची मागणी जी होती ती खरं तर अगोदरच मान्य झालेली होती, परंतु येत्या 1-2 दिवसामध्ये ती देखील समिती गठीत होईल. हैदराबाद गॅझेटियरच्या अंमलबजावणीसह जरांगे पाटलांच्या 6 मागण्या सरकारनं मान्य केल्यात. मात्र यावरून ओबीसी नेते आक्रमक झाले. त्यामुळे आगामी काळात जरांगे विरुद्ध भुजबळ असा सामना रंगण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. राज्य सरकारने मराठा समाजाच्या ओबीसी आरक्षणासाठी नवा GR काढत जरांगे पाटलांचं उपोषण सोडवलं. जरांगे पाटलांनी मराठ्यांचा विजय झाल्याचं म्हणत या नव्या शासन आदेशाला संमती दिली. पण मराठा समाजातीलच काही अभ्यासक आणि जरांगेंच्याच काही पाठीराख्यांनी या GRवरती संशय उपस्थित केल्याचं पाहायला मिळत आहे. जरांगेंचा स्वीकार, जवळच्यांचाच का नकार? हा शासन निर्णय नव्हे, केवळ माहिती पुस्तिका. विनोद पाटील सरकारी GRवर असमाधानी. जरांगेंचे समर्थक योगेश केदारांचीही नाराजी. ओके, जिंकलो रे राजा हो आपण.